शेतकरी नेते अजित नवले या क्षणी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधूया। अजितजी, आपलं स्वागत आहे। आणि आत्ताच अशी बातमी कळलेली आहे की सोयाबीन खरेदीचा कालावधी आता महाराष्ट्रात 24 दिवसांनी वाढवण्यात आलाय। आपण या संदर्भात समाधानी आहात? जो 24 दिवसाने वाढवण्यात आलेला आहे, काल पणन विभागाने असं सांगितलं की ही 24 दिवसाची मुदतवाढ ही पूर्वलक्षी पद्धतीने लागू असणार आहे आणि त्यामुळे ती 6 फेब्रुवारी रोजी त्याची मुदत संपणार आहे, असं काल पणन विभागाने रात्री जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे ही 24 दिवसाची पुनर्वाढ ही पूर्वलक्षी पद्धतीने जर असेल आणि तिची मुदत जर 6 तारखेला संपलेली असेल तर त्याचा कोणताच लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही। एकंदरीतच राज्य आणि केंद्र सरकार याबाबत खूप घोळ घालतंय। आमची मागणी अशी आहे की राज्य आणि केंद्र सरकारने समन्वय साधावा आणि आज ज्या प्रचंड रांगा खरेदी केंद्राच्या समोर लागलेल्या आहेत, शेतकऱ्यांकडे सोयाबीन घरात सुद्धा पडून आहे, ते आधार भावापेक्षा जास्त किमतीने खरेदी होईल हे सुनिश्चित करावं। तातडीनं हा जो घोळ ते घालतंय, 24 दिवसाची मुदतवाढ देऊन त्याची मुदत सुद्धा 6 तारखेला संपल्याचं जाहीर करणं हे मला वाटतं संतापजनक गोष्ट आहे। त्यामुळे ही 24 दिवसाची पुनर्वाढ ही नक्की आत्तापासून पुढे आहे की मागे जे काही वाढ दिली होती त्याचाच तो भाग आहे, ह्याचं स्पष्टीकरण अगोदर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने करावं। त्यानंतरच याबद्दल भूमिका अधिक सटीकपणाने देता येऊ शकेल। पण एकंदरीत 24 दिवसांचा हा कालावधी आधीच्या काळापासून आहे का इथून पुढे आहे? आपल्याला या संदर्भात अधिक स्पष्ट माहिती मिळेलच, परंतु जर तसं नसेल आणि 24 दिवसांचा हा कालावधी 6 फेब्रुवारीला पूर्ण होत असेल तर भविष्यामध्ये आपली काय मागणी आहे या संदर्भात? आमचा सातत्यानं आग्रह राहिलेला आहे की निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन आज शेतकऱ्यांकडे आहे। महाराष्ट्राच्या पणन विभागाने SMS पाठवून शेतकऱ्यांना सोयाबीन केंद्रावर घेऊन यायला सांगितलेलं आहे। सोयाबीन गाड्यांमध्ये टाकून रांगाच्या रांगा आज विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या लागलेल्या आहेत। त्यामुळे एक प्रकारची ही आणीबाणीची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी आहे। त्यामुळे माझी विनंती राहणार आहे, आव्हान राहणार आहे राज्य सरकारला की त्यांनी केंद्र सरकारबरोबर संपर्क साधावा, महाराष्ट्राची विशेष परिस्थिती लक्षात घ्यावी आणि मुदतवाढ देऊन सोयाबीन खरेदी करण्याच्या बद्दल पावलं टाकावीत। तसं जर त्यांनी टाकलं नाही तर मग मात्र मोठा उद्रेक हा शेतकऱ्यांमधून निर्माण होईल। किसान सभेने अगोदरच याबद्दल आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। प्रसंगी मोठं आंदोलन या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि प्रश्न सोडवण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू करावं लागेल, तीव्र करावं लागेल। पण अजितजी, मुळात अशा पद्धतीने अजून जर अर्ध्याहून अधिक सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून राहिलेला असेल तर तो खरेदी करण्याच्या दृष्टीने किंवा विकण्याच्या दृष्टीने ज्या तरतुदी गरजेच्या आहेत, त्याची व्यवस्था गरजेची आहे, त्याच्यात कुठेतरी अभाव आहे असं आपण समजायचं का? नक्कीच अभाव आहे, तरतुदींचा अभाव आहेच, परंतु त्याचबरोबर राज्य आणि केंद्र या दोघांमध्ये समन्वयाचा सुद्धा अभाव दिसतो आहे। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले त्यावेळी दाना दाना सोयाबीनचा आम्ही खरेदी करू आणि 4892 जो आधार भाव आहे त्यापेक्षा जास्त भाव देऊ असं आश्वासन महाराष्ट्राच्या जनतेला दिलेलं होतं। त्यामुळे आमचं आव्हान आहे की हे आश्वासन त्यांनी पाळावं, समन्वय करावा। अजितजी, मला असं वाटतं की आपली या संदर्भातली मागणी जी आहे ती सुद्धा आता पोहोचलेली आहे लोकांपर्यंत आणि या संदर्भात स्पष्टता आणखीन येईल आणि हे 24 दिवस कधीपासून चालू होतात हे कळेल अशी आशा करूया। धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल।